मध्य रेल्वेच्या जम्बो मेगा ब्लॉकचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी मी सध्या उभा आहे ठाणे स्टेशनवरती। ठाणे स्टेशनच्या 5 आणि 6 नंबर फलाटावरती आज जे काम मध्य रेल्वेने हाती घेतलेले ते पूर्ण होणार आहेत। आपण पाहू शकता युद्ध पातळीवर आज सकाळपासूनच या ठिकाणी जे कर्मचारी असतील, रेल्वे अधिकारी असतील, पोलीस यंत्रणा असतील, त्याचबरोबर RPF पोलीस असेल किंवा जनरल पोलीस असेल, त्याचबरोबर या ठिकाणी रेल्वे प्रशासन असेल, मोठ्या प्रमाणात सकाळपासून युद्ध पातळीवरती काम करत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। आपण पाहायला गेलं तर 30 तारखेला हा जम्बो मेगा ब्लॉक मध्यरात्री 12:30 वाजता सुरू करण्यात आलेला आज तिसरा दिवस आहे। आज दुपारपर्यंत या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात रेल्वे सुरळीत होण्याचे आश्वासन जे आहे रेल्वे प्रशासनाकडून दिलं जात आहे आणि या जम्बो ब्लॉकसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळ्या स्टेशनवरती पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात ज्या रेल्वे सुविधा आहेत त्या विस्कळीत झालेल्या। अनेक प्रवासी जे आहेत ते तात्काळ आणि त्यांना नाहक त्रास झाला होता, मात्र त्यांचा त्रास जो आहे आज पूर्ण होणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। शनिवारी सायंकाळी 80% या मेगा ब्लॉकमध्ये काम करण्यात आलेलं आहे। शनिवारी सायंकाळी फलाटावरचे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याने आज सकाळपासूनच या ठिकाणी तिसरा टप्पा म्हणजे शेवटच्या टप्प्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। जे रुंदीकरण केलं आहे त्या रुंदीकरणमध्ये सिमेंटच्या ब्लॉकमधील गॅप सिमेंटने भरण्यात येत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जे कामगार आहेत ते सिमेंटने या ठिकाणी जो ब्लॉक आहे तो भरत आहेत आणि एकंदरीत ठाणे रेल्वे स्थानक याच्या मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि गर्दीचं हे स्टेशन आहे। मात्र 3 दिवसाच्या मेगा ब्लॉकमध्ये रेल्वे प्रशासनाने आपण सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवरती काम करून या ठिकाणी हे काम पूर्ण करत असल्याचं चित्र दिसून येत आहे। आज दुपारपासूनच पुन्हा एकदा जी मध्य रेल्वे आहे ती सुरळीत होण्याची आशंका व्यक्त केली जात आहे। कॅमेरा पर्सन अजय सह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।